नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की इंदू नागरिकशास्त्राचा अभ्यास करत बसलेली असते. तेव्हा तिथे व्यंको महाराज येतात आणि ते विठुरायाला नमस्कार करून इंदूजवळ येतात आणि विचारतात की काही इंदू बाळा, इतिहास आणि नागरिकशास्त्राचा पेपर आहे वाटतं. इंदू म्हणते की हो. व्यंको महाराज म्हणतात माझे सुद्धा आवडते विषय होते हे. नागरिकशास्त्र हा घोकमपट्टी करण्याचा विषय नाही आहे. इंदू म्हणते व्यंको महाराज, तुम्हाला इतिहासाच्या तारखा लक्षात राहायच्या का हो? व्यंको महाराज म्हणतात हो, त्यात काय अवघड आहे. इंदू म्हणते माझा तर गोंधळच उडतो कधी कधी. आता व्यंको महाराज म्हणतात हे बघ, तुला एक सोपी युक्ती सांगतो. आता इतिहासातल्या ज्या तारखा आहेत ना, त्याच तारखेला आपल्या आयुष्यातली घडलेली एखादी गोष्ट लक्षात ठेवायची, म्हणजे बरोबर ती तारीख आपल्या लक्षात राहते. इंदू म्हणते आता मी तसंच करते आणि म्हणते नागरिकशास्त्राचे पुस्तक खूप छोटं आहे, ते एका बसण्यातच वाचून होतं. व्यंको महाराज म्हणतात नागरिकशास्त्र हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे, कारण त्यामध्ये नागरिकांचे मूलभूत अधिकार लिहिलेले आहेत आणि नागरिकांची कर्तव्ये सुद्धा सांगितले आहेत. इंदू म्हणते ते सगळं पाठ आहे माझं. व्यंको महाराज म्हणतात मग परीक्षेचं काहीच टेन्शन नाही आहे तुला. इंदू म्हणते तरी तुम्ही माझं पाठांतर घेता का? मग व्यंको महाराज इंदूचं पाठांतर घ्यायला लागतात आणि ते इंदूला प्रश्न विचारायला लागतात. तर दुसरीकडे आपण पाहतो की मोठ्या बाईसुद्धा पाठांतर करत असतात. त्या नागरिकशास्त्र म्हणजे काय ते पाठ करत असतात. यानंतर आपण पाहतो की इंदू स्वतःशीच म्हणते की व्यंको महाराजांनी माझं छान पाठांतर घेतलं आहे, पण मी इथेच बसून अजून थोडा अभ्यास करते, म्हणजे विठुरायाचं माझ्याकडे लक्ष राहील. तर इकडे मोठ्या बाई संविधानाने आपल्याला कोणकोणते हक्क दिले आहेत ते पाठ करत असतात, पण त्यांना काहीच समजत नाही. त्या म्हणतात हे असलं तर भाषणात कोणीच बोलत नाही आणि काय करायचं आहे अभ्यास, असं म्हणून त्या पुस्तक ठेवून देतात. यानंतर आपण पाहतो की आदू मंदिरामध्ये येतो. तो विठुरायाला हात जोडून म्हणतो की उद्याचा पेपर चांगला जाऊ दे रे बाबा, आणि विठुरायाला नमस्कार करतो. नंतर तो इंदूजवळ जातो. इंदू विचारते की काय रे, झाला का अभ्यास? आदू म्हणतो की झाला आहे, पण तरीही भीती वाटते. इंदू म्हणते आदू तू एक काम कर ना, तू ना माझं पाठांतर घे ना, म्हणजे तुझी पण उजळणी होईल आणि काही अडलं तर आपण एकमेकांना विचारू. आदू म्हणतो हे भारी काम होईल माझ्यासाठी, असं म्हणून तो इंदूला प्रश्न विचारायला लागतो. तितक्यात तिथे मोठ्या बाई येतात आणि त्या आदूला म्हणतात अधोक्षज माझं पाठांतर घे ना नागरिकशास्त्राचं. आदू थोडासा अडकळत म्हणतो की आई गो, ते मी इंदूचं. मोठ्या बाई रागाने म्हणतात की का, कोण आहे ती तुझी आणि मी कोण आहे? आदू म्हणतो की आई. मोठ्या बाई म्हणतात आई आहे ना, मग माझं आधी पाठांतर घे, माझं महत्त्वाचं आहे की नाही? आदू आश्चर्याने बघत म्हणतो की आई ग, तुझं पाठांतर. मोठ्या बाई म्हणतात की काय झालं असं बघायला. आता आदू म्हणतो की नाही, म्हणजे परीक्षा आमची आहे आणि तू का पाठांतर करतेस? मोठ्या बाई म्हणतात अरे बाबा, सांगितलं ना माझं काम आहे. आणि त्या इंदूला म्हणतात की इंदे उठ इथून, आता अधोक्षज माझं पाठांतर घेणार आहे, जा तू. मग इंदू तिथून उठते आणि आदूच्या हातातील तिचं पुस्तक घेऊन तिथून जायला लागते. मोठ्या बाई म्हणतात चल लवकर निघ, आणि परत तिच्या हाताला पकडून तिला थांबवत म्हणतात ए डुचके, काय ग, त्या इनामदार मॅडमकडे काय करत होतीस तू? काय बोलत होतीस तिच्याशी? इंदू विचारते की कोण इनामदार मॅडम? मोठ्या बाई रागाने म्हणतात की मला काही येडी समजतेस का? अगं ती बाई जिच्याकडून तू चॉकलेट घेतलीस आणि एकटीने खाल्ली असतील, ती पोटात दिसतात ना तुझ्या चॉकलेट. आणि परत विचारतात की काय काय बोलत होती तिच्याशी? इंदू घाबरून म्हणते तसं काही नाही, मी गोपाळपासून लपत होते आणि मी गाडीच्या मागे लपले, मग त्या अचानक आल्या आणि मी पळायला लागले तर आमची टक्कर झाली. मोठ्या बाई रागाने म्हणतात की टक्कर झाली म्हणे, आणि त्या नाकाड्या बाईने तुला 2 थोबाडी देण्याऐवजी तुला चॉकलेट दिली, असं काय बोलणं झालं ग तुमच्यात, खरं सांग. इंदू म्हणते मोठ्या बाई मी कधीच खोटं बोलत नाही, वाटलंच तर तुम्ही गोपाळला विचार. मोठ्या बाई म्हणतात मी नाही कोणाला विचारत, तू सांग काय बोललीस तिच्याशी, माझ्याबद्दल बोललीस ना? इंदू घाबरत म्हणते अहो नाही, मी तुमच्याबद्दल काहीच नाही बोलले, उलट त्याच माझी चौकशी करत होत्या, विठुरायाची शपथ. मोठ्या बाई म्हणतात ठीक आहे, पण हे बघ, याच्यानंतर जर का तू तिच्याशी माझ्याबद्दल बोलशील ना तर तंगडच तोडीन तुझं, चल निघ आता. मग इंदू तिथून निघून जाते. आता मोठ्या बाई आदूजवळ बसत म्हणतात की अधोक्षज माझं पाठांतर घे ना. आदू विचारतो की पण आई तू का करतेस पाठांतर? मोठ्या बाई म्हणतात अरे बाबा माझं काम आहे. नंतर आपण दुसरीकडे पाहतो की गोपाळ अभ्यास करत बसलेला असतो. तेव्हा तिथे इंदू येते. आता इंदूला बघून गोपाळ म्हणतो ओ मॅडम, अभ्यास झाला? इंदू सांगते की झाला.
तर गोपाळ म्हणतो की व्हेरी गुड. इंदू थोडंसं अडखळत म्हणते की गोपाळ ते आदू तिकडे. गोपाळ विचारतो की आता आदूचं काय मध्येच. इंदू म्हणते काय नाही जाऊ दे. गोपाळ विचारतो आता उद्या परीक्षेत काही मला विचारणार नाहीस ना. इंदू म्हणते अजिबात नाही. आता तू उद्या बघ माझी गाडी कशी सुपर फास्ट सुटते ते. गोपाळ बोलतो असा कॉन्फिडन्स पाहिजे. उद्याच्या परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. इंदू म्हणते तसं बघायला गेलं तर गोपाळ तू माझा लेखनिक आहेस. मग उत्तर दिलं काय किंवा नाही दिलं का पण तुलाच माझा पेपर लिहावा लागणार आहे. लेखनिक आहेस तू माझा. गोपाळ रागाने म्हणतो की काय बोललीस. इंदू म्हणते की जे तू ऐकलं ते. गोपाळ उठून तिची वेणी पकडतो आणि ओढायला लागतो. आता इंदू ओरडत म्हणते की गोपाळ मस्करी केली रे मी, सोड. गोपाळ सोडतो आणि म्हणतो की जा जा अभ्यास करायला जा. मग इंदू तिथून निघून जाते. गोपाळ हसत स्वतःशीच म्हणतो की खुळीच आहे बाबा. तर दुसरीकडे आपण पाहतो की आदू मोठ्या बाईंचे पाठांतर घेत असतो. पण मोठ्या बाईंना काही सांगता येत नसतं. आदू म्हणतो की आई अगं गोंधळ होतोय तुझा, एक काहीतरी सांग. आणि तो मोठ्या बाईंना समजावून सांगतो आणि नंतर म्हणतो की आई मला खूप कंटाळा आलाय ग, असं म्हणून तो तिथून निघून जायला लागतो. आता मोठ्या बाई त्याला थांबवत म्हणतात की असा कसा कंटाळा आला, मला पुढचे प्रश्न विचार, माझा अभ्यास महत्त्वाचा आहे. त्या इंदीबरोबर अभ्यास करताना कंटाळा नाही येत तुला, आता आईबरोबर अभ्यास करताना बरोबर कंटाळा आला. आदू म्हणतो अगं आई तिचं आणि माझं पुस्तक एकच आहे. मोठ्या बाई म्हणतात मग काय झालं, कधीतरी तुला हे प्रश्न येणारच आहेत ना, आता अभ्यास करून ठेवला म्हणून काय बिघडणार आहे. आदू म्हणतो की आई अगं तुझं पाठांतर घेता घेता मी माझं पाठांतर विसरून जाईल. आणि परत मध्येच म्हणतो की आई मला जायचं आहे. मोठ्याबाई म्हणतात की जा पटकन लगेच जाऊन ये. मग आदू तिथून निघून जातो. आता मोठ्याबाई ओरडून म्हणतात की परत ये पण पाठांतर घ्यायचं आहे माझं. यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की मोठ्याबाई तिथेच मंदिरात बाकावर झोपलेल्या असतात. तेव्हा तिथे प्रेमनाथ येतो आणि मोठ्याबाईंना असं झोपलेलं बघून म्हणतो की सासूबाई तर झोपल्या आहेत. दोन प्रकारची लोकं असतात जी परीक्षेच्या आधी अशी डाराडूर झोपतात. पहिलं म्हणजे ज्यांचा पूर्ण अभ्यास झाला आहे आणि दुसरं म्हणजे हे असे ज्यांचा अभ्यासाशी काही घेणं देणं नसतं. आणि तो मोठ्याबाईंना आवाज द्यायला लागतो. तो आवाज देत म्हणतो की सासूबाई उठा, भावी आमदार माननीय आनंदीबाई अंताजी दिग्रजकर उठा. आणि तो मोठमोठ्याने घोषणा द्यायला लागतो की भावी आमदार आनंदीबाईंचा विजय असो. आवाज ऐकून मोठ्याबाई जाग्या होतात आणि म्हणतात की जावई बापू कशासाठी ओरडताय. प्रेमनाथ म्हणतो की तुम्हाला उठवण्यासाठी ओरडतोय. मोठ्याबाई विचारतात तुम्ही इथे काय करताय आता. प्रेमनाथ म्हणतो अहो हे तर मी तुम्हाला विचारायला हवं की तुम्ही काय करताय इथे. आता मोठ्याबाई म्हणतात इथे मी अभ्यास करत होते, मी वाचत होते आणि डोळे मिटून मनन करत होते. प्रेमनाथ म्हणतो सासूबाई अहो परीक्षेची वेळ जवळ आली हो, काय करताय, उठा ना, चला लवकर. मोठ्याबाई म्हणतात की हो देवाला नमस्कार करत होते, आता आपल्याला निघायचं आहे ना, चला लवकर, असं म्हणून त्या तिथून निघून जातात. यानंतर आपण पाहतो की गोपाळ आणि इंदू परीक्षेसाठी शाळेत आलेले असतात. महाले मास्तर त्यांना प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका देतात आणि ते इंदूला विचारतात की काय इंदू झाला आहे का अभ्यास. इंदू म्हणते की हो झाला आहे. महाले मास्तर म्हणतात मग चांगला लिहायचा पेपर आणि पेपरमध्ये इ स पू म्हणजे इसवी सन पूर्व यानंतरही काहीतरी लिहायचं असतं. इंदू म्हणते मास्तर मी एकदा केलेली चूक परत कधीच करत नाही. महाले मास्तर म्हणतात की चांगलं आहे पण आता व्यवस्थित पेपर लिही, जास्त बडबड करू नकोस. गोपाळ इंदूला म्हणतो झाला आहे ना अभ्यास, कालसारखं नको करू. इंदू म्हणते की गोपाळ गप्प बसा, जास्त शहाणपणा नको करू. महाले मास्तर म्हणतात इंदे नीट बोल त्याच्याशी, मोठा आहे ना तो. गोपाळ म्हणतो नीट बोलायचा माझ्याशी, लेखनिक आहे ना तुझा, नाहीतर काहीही लिहून टाकीन. तितक्या तिथे मुक्ता मॅडम येतात. गोपाळ आणि इंदू त्यांच्याकडे आश्चर्याने बघायला लागतात. मुक्ता मॅडम म्हणतात तुमची एवढी परीक्षा चालू आहे तर म्हटलं आमचाही एक विद्यार्थी बसवून घेता का त्यामध्ये. महाले मास्तर विचारतात की कोण विद्यार्थी. आता मुक्ता मॅडम कोणाला तरी आवाज देऊन आतमध्ये बोलवतात. तेव्हा मोठ्याबाई आतमध्ये येतात. आता मोठ्याबाईंना बघून सगळेच खूप शॉक होतात. इंदू आणि गोपाळ तर उठून उभं राहतात. आता मुक्ता मॅडम म्हणतात की अरे पोरांनो बसा, अरे काय चाललंय. आणि म्हणतात मास्तर बसवा पोरांना, अरे बसा, असं बघू नका त्यांच्याकडे, आमचा विद्यार्थी आधीच घाबरलेला आहे परीक्षेच्या नावाने. आणि त्या सांगतात की हा आमचा विद्यार्थी. महाले मास्तर म्हणतात की हो पण मोठ्याबाई नागरिकशास्त्राचा पेपर देणार. मुक्ता मॅडम म्हणतात की हो नागरिकशास्त्राचा पेपर देणार, पण त्यांचा पेपर ना आम्ही आधीच सेट केला आहे खास त्यांच्यासाठी. आणि त्या मोठ्याबाईंना पेपर देतात आणि म्हणतात की हे घ्या आणि जाऊन तिथे समोर बसा, बाकावर दिसेल असं, आणि पर्स काढूनही ठेवायला सांगतात. मग मोठ्याबाई जाऊन बाकावर बसतात घाबरत. आता मुक्ता मॅडम म्हणतात की काय आहे मास्तर, विद्यार्थ्यांकडे जरा
नीट लक्ष द्या. विद्यार्थी तसा चंड आहे, कॉफीबाज आहे ना, हे ऐकून गोपाळ आणि इंदू हसायला लागतात. मुक्ता मॅडम म्हणतात, त्याने जरा काही गडबड केली ना त्याचं तिकीट गेलंच असं समजा. आणि आमच्या विद्यार्थ्याला पेपर नीट लिहा. आणि त्या म्हणतात की ऑल द बेस्ट फॉर इंदू, छान लिहा पेपर, असं म्हणून त्या तिथून निघून जातात. महाले मास्तर म्हणतात नीट लिहा पेपर, असं म्हणून महाले मास्तर सुद्धा तिथून निघून जातात. इंदू आणि गोपाळ सुद्धा पेपर लिहायला लागतात. मोठ्या बाई मात्र प्रश्नपत्रिकाकडे बघत बसलेले असतात. आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.